मित्रहो, आज 26 जून छत्रपती शाहू महाराज यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन. जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाडगे यांचा विवाह मुधोळच्या राजकन्या राधाबाई यांच्याबरोबर 1864 मध्ये झाला. आबासाहेबांना 2 अपत्ये झाली. 26 जुलै 1874 रोजी पुत्ररत्न झाले. मुलाचे नाव ठेवले यशवंतराव बाबासाहेब. हेच सुविख्यात समाजाचे उद्धारक राजश्री शाहू महाराज. 3 जानेवारी 1876 रोजी आबासाहेबांना दुसरे पुत्ररत्न लाभले. त्या मुलाचे नाव ठेवले पिराजीराव बापूसाहेब. दोन्ही मुलं सुंदर आणि राजबिंडी होती. आबासाहेबांच्या मनात आपला थोरला मुलगा करवीरच्या गादीवर यावा असा विचार घोळत होता. चौथे शिवाजी महाराज गेले. त्यांच्या विधवा राणीसाहेब आनंदीबाई यांनी एक ठाम निश्चय केला. आबासाहेबांचे थोरले पुत्र यशवंतराव या 17 मार्च 1884 रोजी दत्तक म्हणून घेतले. हे पुढे छत्रपती शाहू महाराज म्हणून प्रसिद्धीस आले. 2 एप्रिल 1894 रोजी त्यांना कोल्हापूर संस्थानाच्या संपूर्ण कारभाराची अधिकारसूत्रे देण्यात आली. साऱ्या मराठी मुलकात आनंद पसरला. लोकमान्य टिळकांनी तर या आनंदाचे वर्णन करताना आपल्या दैनिक केसरीतील अग्रलेखात म्हटले आहे, हा दिवस सर्व महाराष्ट्रीयास आनंदाचा तर खराच, पण त्याहूनही कोल्हापूरच्या प्रजेस हा तर एक कपिला षष्ठीचा अपूर्व योग होय. सन 1894 ते 1922 हा शाहूंचा कार्याचा कालखंड होय. या अल्पशा काळात त्यांनी अनेक सत्कृत्य केली. राजा प्रजा हितदक्ष कसा असावा याचे आपल्यावरूनच उदाहरण घालून दिले. अनेक सामाजिक सुधारणा केल्या. प्रशासन व्यवस्था कार्यक्षम केली. महाराष्ट्राचा सांस्कृतिक विकास साधला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अस्पृश्यांचा उद्धार केला. पुण्याच्या सार्वजनिक संस्थेमार्फत श्रीमंत आबासाहेबांना उद्देशून शाहू छत्रपतींना एक मानपत्र सादर करण्यात आले. त्यात म्हटले होते, श्रीमंत आबासाहेबांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शाहू छत्रपती लवकरच समर्थ आणि प्रजादक्ष असे राजे होतील आणि त्यांच्याकडून कोल्हापूर संस्थानातील रेल्वे वाहतूक, साखर उद्योग आणि राजाराम महाविद्यालय उच्च शैक्षणिक संस्थेच्या योग्य विस्तारीकरणाला अधिक प्रेरणा लाभून कोल्हापूर संस्थान हे आदर्श राज्य होईल असा आम्हास पूर्ण विश्वास वाटतो. शिवछत्रपतींच्या राजकारभाराच्या ध्येयधोरणाचे आदर्श शाहू महाराजांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवले होते. महाराज लोककल्याणाच्या तळमळीने व्याकुळ झालेले होते. या गोष्टीचे प्रत्यंतर राज्यारोहणानंतर अवघ्या 12 दिवसांनी महाराजांनी काढलेल्या एका आदेशावरून पाहाव्यास मिळते. महाराज शिकारीच्या निमित्ताने बाहेर पडले की संस्थानी नोकर रयतेकडून बरेच जिन्नस विनामूल्य घेत असल्याचे महाराजांच्या नजरेस आले. रयतेवर असा अन्याय होऊ नये म्हणून महाराजांनी एक कडक यासंबंधी आदेश काढला आणि या आदेशामध्ये ही पद्धत पूर्णपणे बंद पाडली. यावरून महाराजांना मिळालेला राज्याधिकार हा केवळ उपभोग घेण्यासाठी नसून रयतेच्या उद्धारासाठी आहे हे सुस्पष्ट होते. शिवछत्रपतींची उपभोग शून्य स्वामींची जाणीव शाहू महाराजांच्या मनात राज्यारोहणापासूनच निर्माण झाल्याचे दिसून येते. राज्यारोहणानंतर शाहू महाराज राजवाड्यात 4 भिंतीमध्ये राजविलास भोगत राहिले नाहीत. त्यांनी लगोलग आपल्या संस्थांचा दौरा केला. त्यात त्यांना रयतेचे दुःख, दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा आणि अनारोग्याचे दर्शन घडले. महाराजांचे अंतःकरण हेलावले. एकदा तर त्यांना ऊसाच्या गुराळात शेतकऱ्याचे हात ऊस गाळताना घाण्यात सापडताना दिसले. महाराजांना शेतकऱ्याचे दुःख पाहून वाईट वाटले. त्यांनी लागलीच एक जाहीरनामा काढला. तो असा की घाण्यामध्ये हात सापडणार नाही, अगदी सापडलाच तर त्यास इजा होणार नाही अशा तऱ्हेचे त्यात काही यांत्रिक युक्ती तारीख 1 जानेवारी 1896च्या आत कोणी शोधून काढल्यास ज्याची युक्ती सोपी, थोडक्या खर्चात होणारी आणि पसंत अशी ठरेल त्यात चांगले बक्षीस देण्यात येईल. यावरून सामान्य माणसाच्या सुखदुःखात शाहू महाराज कसे समरस होत चालले होते ते दिसून येते. महाराजांच्या कारकिर्दीच्या पहिल्या पर्वात संस्थानावर 2 संकटे कोसळली. 1896-97चा भीषण दुष्काळ आणि 1898-99ची प्लेगची साथ. या दोन्ही संकटातून प्रजेची सोडवणूक करण्यासाठी शाहू महाराजांनी आपल्या जीवाचे रान केले. रात्रंदिवस खेडोपाडी फिरत राहिले. लोकांना दिलासा देत राहिले. लोकांचा धीर वाढवत राहिले. महाराजांनी आपल्या एका मित्रास लिहिलेल्या पत्रावरून महाराजांच्या प्रजेच्या हिताची कशी काळजी लागून राहिली होती ते स्पष्ट होते. महाराज आपल्या पत्रात म्हणतात, पन्हाळा राजवाड्यात मी फक्त झोपतो. इतर सारा वेळ मी कार्यालयात काम करण्यातच व्यग्र असतो. सकाळचा वेळ मी शहरातील प्लेगची कामे कशी चालली आहेत यावर देखरेख ठेवतो. थोड्या दिवसापूर्वी ग्रामीण भागातील पिकांची पाहणी स्वतः करता यावी म्हणून मी घोड्यावरून 40 मैल आत गेलो होतो.
त्यासाठी मी एकच घोडा घेतला होता. ताशी सुमारे 3 मैल जात होतो. घोड्यावरून जाता जाता चौकशी करत होतो. त्यामुळे मला अतिशय थकवा आला आहे. डिसेंबर 1899 मध्ये हा प्रकार. मित्रास लिहिलेल्या या पत्रावरून एक प्रजाहित दक्ष राजा म्हणून शाहू महाराजांची ओळख पडते. दुष्काळ निवारणार्थ महाराजांनी ठिकठिकाणी 9 निराधार आश्रम काढले. 50,000 लोकांना जीवदान दिले. मजुरांच्या मुलांची देखभाल करण्यासाठी पाळणाघरे काढले. अपंग, वृद्ध आणि भुके कंगाल लोकांच्या जीवनासाठी निराधार आश्रमाची निर्मिती झाली. झाडाखाली भुकेने व्याकुळ झालेल्या लहान मुलांच्या आक्रोशातून पाळणाघराचा जन्म झाला. 100 वर्षापूर्वी आपल्या संस्थानात अशा प्रकारच्या सोयी सवलती निर्माण करणारा शाहू महाराज हा हिंदुस्थानातील पहिलाच संस्थानिक असावा. राज्यारोहणानंतर वर्षभराच्या काळातच त्यांच्या उत्तम सामाजिक कार्याच्या बद्दल सम्राज्ञी व्हिक्टोरियाकडून GCSI हा किताब महाराजांना बहाल करण्यात आला. पुढे 24 मे 1900 रोजी सम्राज्ञी व्हिक्टोरियाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या छत्रपतींना महाराजा हा किताबही बहाल करण्यात आला. शाहू महाराजांच्या ठिकाणी असलेला सचोटी, एकनिष्ठता, धैर्यशीलता आणि न्यायप्रियता या गुणसंपदेची ही एक पोचपावतीच म्हणावी लागेल. याप्रमाणे राज्यारोहणानंतर 5-7 वर्षातच महाराजांनी आपल्या कर्तबगारीच्या जोरावर आपल्या संस्थानाला दक्षिणेत मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. श्रीमंत आबासाहेबांनी शाहू महाराजांच्या शिक्षणासाठी कृष्णाजी भिकाजी गोखले यांची शिक्षक म्हणून नेमणूक केली. तसेच शाहू महाराजांच्या शिक्षणावर खास देखरेख करण्यासाठी राजनैतिक उपप्रतिनिधी फिट्झजेराल्ड यांचीही नेमणूक करण्यात आली. कुस्ती हा शाहू महाराजांचा सर्वात आवडता खेळ होता. त्याचबरोबर त्यांना शिकार आणि घोडदौडी आवडत असे. याच कालखंडात कोल्हापूर येथे रेल्वे मार्गाच्या पायाभरणीचा समारंभ शाहू महाराजांच्या शुभ हस्ते पार पडला 3 मे 1888 रोजी. यावेळी महाराज म्हणाले, हा नवीन लोहमार्ग पूर्ण झाल्यावर या राज्याच्या संपत्तीत भर पडेल. आमच्या हाती सत्ता येण्यापूर्वी प्रजाहिताच्या दृष्टीने जे जे शक्य आहे ते करण्यात येईल. हा लोहमार्ग त्यापैकीच एक आहे. राजकोटच्या शिक्षणानंतर शाहू महाराज पुढील शिक्षणासाठी धारवाड येथे दाखल झाले. 11 जून 1889. यावेळी अत्यंत कर्तव्यदक्ष आणि प्रेमळ असे स्टुअर्ट मिटफोर्ड फ्रेजर यांची शाहू महाराजांचे गुरु म्हणून नेमणूक झाली. भावनगरचे राजकुमार भौसिंगजी आणि शाहू महाराज यांचे फ्रेजरांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली धारवाड येथे शिक्षण सुरू झाले. शाहू महाराजांच्या धारवाड येथील शिक्षणक्रम अत्यंत शिस्तबद्धपणे चालू होता. हिवाळ्याच्या सुट्टीत ब्रिटिश राजपुत्र अल्बर्ट व्हिक्टर जेव्हा पुण्यात आले तेव्हा शाहूराजे त्यांच्या स्वागतासाठी गेले. या प्रसंगी खास दरबार भरवून शाहू महाराजांना छत्रपती म्हणून गौरवण्यात आले. सन 1889 ते सन 1893 या 4 वर्षाच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. महाराजांच्या शारीरिक विकासाचा चित्तवेध घेताना गुरुवर्य फ्रेजर 11 एप्रिल 1890 साली लिहितात की शाहूराजे खूप धिप्पाड आहेत. त्यांचे वजन 197 पाऊंड असून त्यांची उंची 5 फूट 9 इंच आहे. त्यांची चालण्याची दब मर्दानी ऐटबाज अशी आहे. महाराजांच्या ठाई जी गुणसंपदा दिसत होती त्यासंबंधी गुरुवर्य फ्रेजर सांगतात की शाहूराजे हे स्वभावाने निकोप, सरळ मनाचे, दिलदार आणि सत्यनिष्ठ आहेत. आपलेच ते खरे असे ते मुळीच म्हणणार नाहीत. त्यांच्या स्वभावातील निस्वार्थीपणा आणि विचारशीलता यांची जी उदाहरणे मी पाहिली आहेत त्यावरून जे जसे दिसतात तसेच ते सुस्वभावी आहेत. आत्मसंयम आणि आत्मनिश्चय हे शाहू महाराजांचे दुर्मिळ गुण होते. जे बोलायचे ते संयमाने, जे करायचे ते निश्चयाने असा महाराजांचा स्वभाव होता. शाहू महाराजांनी 1902 मध्ये युरोपचा दौरा केला. या दौऱ्यामुळे महाराजांची दृष्टी विशाल झाली. युरोपातील देशांनी घडवून आणलेली भौतिक प्रगती, शेती सुधारणा, उद्योगधंदे, धरणे, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, लोकशाही जीवन पद्धती, वैज्ञानिक प्रगती, सार्वजनिक शिस्त आणि देशभक्तीची भावना या सर्व गोष्टींचा महाराजांच्या मनावर खोलवर प्रभाव पडला. शाहू महाराज परतल्यानंतर या ठिकाणी आपल्या संस्थानामध्ये अशाच पद्धतीचा सुधारणा घडवून आणण्यास त्यांनी प्रारंभ केला. सन 1894 मध्ये तमाम जनतेच्या कल्याणार्थ जाहीरनामा प्रसिद्ध करणारे शाहू महाराज. सन 1902 मध्ये प्रशासनातील 50% जागा मागासलेल्या जातींना आरक्षित ठेवणारे शाहू महाराज. सन 1908 मध्ये खास अस्पृश्यांच्यासाठी वसतिगृह काढणारे शाहू महाराज. सन 1911 मध्ये सत्यशोधक समाजास राजाश्रय देणारे शाहू महाराज. सन 1912 मध्ये सर्वांसाठी प्राथमिक शिक्षण मोफत आणि अनिवार्य करणारे शाहू महाराज. सन 1918 मध्ये अस्पृश्यता निवारण जाहीरनामा काढणारे शाहू महाराज
आणि तमाम दलितांचे नेतृत्व करणारे महाराज स्वानुभवाच्या जोरावर जनतेच्या कल्याणार्थ काम करत होते. स्वानुभवाच्या गुरुकडून धडे घेऊन पुढेच वाटचाल करत होते. शाहू महाराज खऱ्या अर्थाने एक दृष्टे आणि उत्कर्षशील राजे होते. महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी म्हणजे स्वतःच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने एक क्रांतिकारक जाहीरनामा प्रसिद्ध केला. तो असा: अलीकडे कोल्हापूर संस्थानातील सर्व वर्गांच्या शिक्षणाला उत्तेजन देण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत, परंतु विशेष मागासलेल्या जातीत हे प्रयत्न अपेक्षेप्रमाणे फलद्रूप झाले नाहीत. या गोष्टीचा उल्लेख करताना महाराजांना मोठा विषाद वाटत आहे. या गोष्टीचा पूर्णपणे विचार करून महाराजांचे असे मत झाले आहे की या निराशेचे कारण उच्च शिक्षणाची पारितोषिके विस्तृत रीतीने विभागली जात नाहीत. ही परिस्थिती काही अंशी दूर करण्यासाठी आणि संस्थानामध्ये महाराजांच्या प्रजाजनांना उच्च शिक्षण संपादण्यात उत्तेजन देण्यासाठी या वर्गाकरिता आजपर्यंतच्या प्रमाणापेक्षा विस्तृत प्रमाणात संस्थानाच्या नोकरीत जागा राखून ठेवण्याचा महाराजांचा कृतनिश्चय झाला आहे. या धोरणाला अनुसरून या हुकमाच्या तारखेपासून ज्या जागा मोकळ्या पडतील त्यापैकी 50% जागा मागासलेल्या वर्गातील उमेदवारांना देण्यात येतील अशी महाराजांची अनुज्ञा झाली आहे. ज्या ऑफिसात मागासलेल्या लोकांचे प्रमाण हल्ली 50% कमी आहे त्या ऑफिसातील इतप्पर मोकळी पडणारी जागा मागासलेल्या वर्गातील इस्माला देण्यात येईल. प्रत्येक खात्याच्या प्रमुखांनी या हुकमानंतर भरलेल्या जागांचा तिमाही अहवाल सादर केला पाहिजे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाहू महाराजांनी मागासलेल्या लोकांना दिलेला हा एक फार मोठा दिलासा आहे. आपल्या भारतातील कोणत्याही राजाने आपल्या प्रजेच्या उत्कर्षासाठी एवढी मोठी भेट दिली नाही. या गोष्टीचा गौरव करताना श्रेष्ठ चरित्रकार धनंजय कीर यांनी महाराजांना नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत असे म्हटले आहे. जे लोक मागासलेले आहेत त्यांच्यापर्यंत उच्च शिक्षण पोचले पाहिजे असे शाहू महाराजांना नेहमी वाटत असे. त्यांना उच्च शिक्षणातील पारितोषिके विभागून दिली पाहिजेत, तरच त्यांच्यात उच्च शिक्षणासाठी चढाओढ लागेल. मागासलेल्यांना उच्च शिक्षण तर मिळालेच पाहिजे आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे त्यांना नोकरीची संधी मिळाली पाहिजे असे महाराजांना नेहमी वाटत असे. परंतु समाजाच्या वरिष्ठ वर्गातील लोकच ही संधी घेत असल्यामुळे मागासलेले वंचित राहत होते. सामाजिक समतेचा विचार करून शाहू महाराजांनी सत्तेच्या वाटणीचा न्याय भाग बहुजन समाजाच्या पत्रात टाकण्यासाठीच उपरोक्त जाहीरनामा काढला. 12 जून 1918 हा दिवस शाहू महाराजांच्या जीवनातला अत्यंत दुःखद दिवस होय. या दिवशी महाराजांचे धाकटे बंधू चिरंजीव शिवाजी महाराज शिकारीस गेले असता घोड्यावरून पडले, अपघाती निधन झाले. वयाच्या 20व्या वर्षी राजपुत्राचे निधन झाल्यामुळे महाराज विरक्त वृत्तीने वागू लागले. तथापि त्यांच्या मनातील दलितांच्या उद्धाराची भावना मात्र वाढतच गेली. आता जगायचे तर अस्पृश्यांच्या उद्धारासाठीच असा त्यांनी मनोनिग्रह केला. त्यामुळे जून 1919 रोजी त्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला लिहिले होते की मागासवर्गीयांना दारिद्र्याच्या आणि दुःखाच्या चिखलातून बाहेर काढणे हे माझे पवित्र कार्य आहे. हे माझे पवित्र कर्तव्य करण्यात मी मागासवर्गीयांचीच सेवा करतो असे नाही तर मानव जातीची करतो अशी माझी पवित्र भावना आहे. सन 1919 मध्ये शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली. हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक संस्मरणीय प्रसंग होय. माणगाव परिषदेच्या निमित्ताने झालेल्या या भेटीमुळे महाराजांना मोठा आनंद झाला. हा आनंद व्यक्त करताना महाराज म्हणाले, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला. माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानची पुढारी होतील. माझी मनोदेवता मला असे सांगते, या परिषदेत डॉक्टर आंबेडकरांच्या पुढाकाराने परिषदेत एक ठराव मंजूर करण्यात आला. तो असा: आपल्या राज्यात बहिष्कृतांना समानतेचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य शाहू महाराजांनी आरंभल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सणाप्रमाणे साजरा करावा. अस्पृश्यांच्या मुक्तीच्या बाबतीत त्यांनी वरिष्ठ वर्गाचा पुढारी न स्वीकारता आपल्याच वर्गाचा पुढारी स्वीकारावा असा शाहू महाराजांचा सल्ला होता. या संदर्भात शाहू महाराज म्हणाले, हरणाच्या कळपात कधी डुक्कर पुढारी नसते किंवा डुकराच्या कळपात हरण पुढारी नसते. कबुतराच्या कळपात कधी बदके पुढारी नसतात किंवा बदकांच्या कळपात कबुतरे पुढारी नसतात. पण मनुष्याच्या कळपात दुसऱ्या जातीचे पुढारी का असावेत? पुढारीपणा घेतला की बकऱ्यासारखी किंवा ढोरासारखी स्थिती होते. बकऱ्यांचा पुढारी धनगर असतो, त्यामुळे त्या बकऱ्यांच्या नशिबी असते काय?
अस्पृश्यांचे पुढारीपण अस्पृश्यांनीच केले पाहिजे असे महाराजांचे ठाम मत होते. शाहू महाराजांना अस्पृश्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणायचा होता. शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे एक साधन आहे. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांची घृणास्पद परंपरेतून सुटका करावी हा महाराजांचा मुख्य हेतू होता. अस्पृश्यांना फक्त साक्षर करायचे नसून त्यांना खऱ्या अर्थाने ज्ञानी करायचे होते, शहाणे करायचे होते, जाणते करायचे होते. असे घडले तरच गुलामगिरीच्या बेड्या तोडून सुखी जीवनाची वाटचाल करण्यास ते समर्थ होतील. पिढ्यानपिढ्या अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या अस्पृश्यांना शिक्षण देऊनच सुखी परंपरा मुक्त आणि स्वाभिमानी जीवन जगता येईल हे महाराजांनी ओळखले होते. शाहू महाराज कलाप्रेमी राजा होते. स्वसंरक्षण आणि स्वशरीर संवर्धन यासाठी मल्लविद्येची गरज असते. सामान्य जनतेमध्ये बलोपासनेविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने महाराजांनी या कलेस उत्तेजन दिले. महाराज इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले तेव्हा 28 जुलै 1902 रोजी त्यांनी रोम शहरास भेट दिली. तेथील गोलाकार भव्य आखाडा पाहिला. तशा प्रकारचा अत्यंत भव्य सुंदर आणि गोलाकार आखाडा महाराजांनी खासबाग येथे तयार केला. आखाड्याला लागून एक अप्रतिम नाट्यगृहही निर्माण केले. कोल्हापूरच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत महाराजांनी तयार केलेले मल्ल गाजले. कोल्हापुरात गल्लोगल्ली तालमी निर्माण झाल्या. दुधासाठी ठाई ठाई म्हशींचे कट्टे तयार झाले. महाराजांनी हे सर्व आपल्या प्रजेच्या शारीरिक विकासासाठी केलेले कार्य होते. शाहू महाराज जसे कलाकर्मी होते तसे गुणग्राहकही होते. त्यामुळे त्यांनी मानवी जीवनाला आनंद आणि उत्साह देणाऱ्या अनेक कलांना मोठे प्रोत्साहन दिले. रंगभूमी गाजवणारे अण्णासाहेब किर्लोस्कर, सिनेसृष्टी गाजवणारे बाबुराव पेंटर, चित्रकला गाजवणारे आबालाल रहिमान, नेपथ्य कला गाजवणारे आनंदराव पेंटर, तबलावादक दादा लहू, पकवाजपट्टू सादलेबुवा, नाटककार गोविंदराव टेंबे, शाहीर लहरी हैदर अशा अनेक कलाकारांना शाहू महाराजांनी उत्तेजन दिले. संगीत सम्राट अल्लादिया खां साहेबास महाराजांनी दरबारी गायक म्हणून नेमले. रंगसम्राट आबालाल रहिमान यांना दरबारी चित्रकार म्हणून नेमले. राजकुमार राजाराम महाराजांच्या वाढदिवसाच्या दिवशी कोल्हापुरात किर्लोस्कर नाटक कंपनीचे आगमन झाले. शाहू महाराज त्यांच्या शाप संभ्रम मृत्युकटिक नाटकावर बेहद खुश होते. हे नाटक पाहताना महाराज अनेकदा वन्स मोर देत होते. सन 1908 साली केशवराव भोसले यांनी स्वतःची ललित कलादर्श नाटक मंडळी स्थापन केली. शाहू महाराजांनी केशवरावांचा मान सन्मान करून अर्थसहाय्य देखील केले. केशवरावांना राजाश्रयाबरोबर लोकाश्रयही मिळाला. 1913 साली गंधर्व नाटक मंडळी स्थापन झाली. या मंडळीने स्वयंवर या नाटकाचे महाराष्ट्राला वेड लावले. बालगंधर्वांच्या गाण्यावर महाराज खुश असायचे. शाहू महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापुरात अनेक कलाकार निर्माण झाले. त्यात फी शांताराम, भालजी पेंढारकर, माने विनायक हे विशेष चमकले. गोविंदराव टेंबे, केशवराव भोसले, दत्तोबा भोसले, शंकरराव सरनाईक अशी गुणी नटमंडळीही निर्माण झाली. शाहू महाराजांनी अशा विविध क्षेत्रातील कलाकारांना आश्रय, आधार आणि आसरा दिला. कोल्हापुरी ही विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची जशी नगरी म्हणून गाजली तशी मल्लविद्येची पंढरी म्हणूनही गाजली. याचप्रमाणे कोल्हापूर एक कला नगरी म्हणूनही गाजले. या सर्व गोष्टीचे श्रेय शाहू महाराजांच्याकडेच जाते. महाराजांच्या पुण्याईने कलावंतांचे जीवन आणि कलाकार्य कोल्हापुरातच फुलले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये शाहू महाराजांनी मोलाची कामगिरी बजावली. महाराज साहित्य, संगीत, कला, शिल्प, गायन आणि वादन क्षेत्रातील कलावंतांचे चाहते होते. महाराजांच्या ठायी गुणग्राहकता आणि रसग्रहणता होती. त्यामुळे सार्वजनिक जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये चमकणाऱ्या तरुणांना पुढे येण्यासाठी महाराजांनी केवळ प्रोत्साहन नव्हे तर अर्थसहाय्य देखील दिले. कलेच्या क्षेत्रातील महाराजांचे कार्य विविधांगी, बहुरंगी, दर्जेदार, अचूक आणि मौलिक स्वरूपाचे होते. कोल्हापूरच्या मातीचा भंडारा लावून कलाकारांनी कोल्हापूरला कलानगर केले. या पाठीमागे शाहू महाराजांची पुण्याई होती. खऱ्या अर्थाने शाहू महाराजांची कला शारदेच्या मस्तकावर बहुमल रत्नाचं मुकुट चढविला. अखिल भारतीय कुर्मी क्षत्रियांची 13वी सामाजिक परिषद दिनांक 19 एप्रिल 1919 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे भरली होती. सदर परिषदेचे अध्यक्ष होते शाहू महाराज. या परिषदेत अध्यक्षपदावरून बोलताना महाराजांनी ज्ञानाद्वारे आत्मोद्धार करून घेणे क्रमपात्र आहे असे सांगितले.
शिवाय हिंदू समाजातील वर्ण जाती व्यवस्थेचीही त्यांनी समाजशास्त्रीय आणि ऐतिहासिक दृष्टीने चिकित्सा केली. याच परिषदेत शाहू महाराजांना राजेश्री ही पदवी देऊन त्यांचा आदर सत्काराने बहुमान करण्यात आला. या प्रसंगी बोलताना महाराज म्हणाले, प्रिय क्षत्रिय बंधू, मी तुमच्यापैकीच आहे. मला मजूर समजा अगर शेतकरी समजा. माझे वाड वडील हाच धंदा करीत होते. जे काम माझे पूर्वज करीत होते तेच काम करणाऱ्या लोकांचा अध्यक्ष होण्याकरता मला आज बोलावले आहे. याबद्दल मला अत्यानंद होत आहे. या परिषदेनंतर अखिल भारतीय पातळीवर शाहू महाराजांना राजश्री या पदवीने सर्वजण ओळखू लागले. शाहू महाराजांच्या राजेपणातील ऋषितुल्यता अत्यंत विलोभनीय वाटते. राजेश्री शाहू महाराज राजा असून देखील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते. त्यामुळे माणूस इथून तिथून सारखाच असतो अशा व्यापक दृष्टिकोनातून ते सर्वत्र पाहत होते. आपल्या संस्थानात सर्वत्र भरभराट व्हायची असेल तर प्रथम सर्वांना समतेच्या पातळीवर आणण्याची गरज आहे. प्रेम आणि बंधुभावाच्या जोरावर समता प्रस्थापित करता येते. राजेश्रीने समतेचा दृष्टिकोन पत्करल्यामुळे त्याने आपल्या संस्थानातील जनतेला सुखी, संपन्न, सदाचारी आणि समर्थ बनवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. यासाठी आपण सारे एक आहोत ही दृढ भावना त्यांनी समाजामध्ये निर्माण केली. 30 मे 1920 रोजी नागपूरच्या अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेत बोलताना राजेश्री म्हणाले होते की दया धर्म का मूल है, नरक मूल अभिमान. यावरून पाहता देशाची म्हणजे देशबंधूंची सेवा करणे, जनी जनार्दन शोधणे आणि पाहणे हाच खरा धर्म आहे. या बाबतीत सर्व धर्माचे ऐक्य आहे. परोपकार हा पुण्यमार्ग आहे आणि परपीडा हे पाप आहे असे सर्व धर्म प्रतिपादन करतात. यावरून राजेश्रींच्या अंतःकरणात माणुसकीचा थोर विचार कसा भरून राहिला आहे हे सहजपणे लक्षात येते. 27 डिसेंबर 1917च्या खामगाव येथील अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना राजेश्री म्हणाले होते, शिक्षणाने आमचा तरुणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी आणि लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे. केवळ आपल्या संस्थानापुरताच नव्हे तर अखिल भारतीय पातळीवर आज सर्वांच्यासाठी शिक्षणाची किती गरज आहे हे राजेश्री यांनी अत्यंत दृष्टीपणाने विशद करतात. नांगर धरणारा शेतकरी साक्षर झाला पाहिजे. बंदूक धरणारा शिपाई साक्षर झाला पाहिजे. लढाईवरील सैनिक साक्षर झाला पाहिजे. कुदळ खोरे घेऊन काम करणारा मजूर साक्षर झाला पाहिजे. गृहिणी देखील साक्षर झाली पाहिजे. अशा विचारांचे होते राजेश्री. सारा समाज शिक्षणाच्या अभिषेकाने पुलकित झाला पाहिजे. ज्ञानामृताच्या बळावर सुखी आणि समर्थ झाला पाहिजे. याचसाठी राजेश्रींनी राजदंड हाती धरला होता. सारा समाज शिक्षण गंगेतून न्हावून निघाला तर तो उन्नतीच्या दिशेने वाटचाल करेल याविषयी राजेश्रींना विश्वास वाटतच होता. यासाठी राजेश्रींनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या सोयी सवलतीवर अधिक भर दिला. विशेषतः प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करून संस्थानात आधी पाया मग कळस या तत्वानुसार शिक्षण प्रसार केला. राजेश्री शिक्षण प्रसार कार्यातील थोर तपस्वीच होते. शाहू महाराजांच्या पणजी म्हणजे बाबासाहेब उर्फ तिसरे शिवाजी यांच्या पत्नी अहिल्याबाई राणेसाहेब यांना शाहू महाराजांचा लळा लागला होता. 14 डिसेंबर 1895 अहिल्याबाई राणेसाहेबांचे निधन झाले. शाहू महाराजांना दुःख झाले. महाराजांनी अहिल्याबाई राणेसाहेबांच्या स्मरणार्थ एक कन्याशाळा आणि एक देशी औषधाचा दवाखाना सुरू केला. या दवाखान्यात लावलेले अहिल्याबाई राणेसाहेबांचे एक तैलचित्र अत्यंत सुंदर आणि प्रेक्षणीय आहे. रंगसम्राट आबालाल रहमान यांनी ते रेखाटलेले आहे. पुढे 31 जुलै 1897 रोजी शाहू महाराजांना पुत्ररत्न लाभले. कोल्हापूरच्या गादीला वारस मिळाला. कोल्हापूर संस्थानात आनंदोत्सव साजरा झाला. या सुपुत्राचे नाव ठेवले राजाराम महाराज आणि 15 एप्रिल 1899 रोजी शाहू महाराजांना दुसरे पुत्ररत्न लाभले. त्यांचे नाव ठेवले शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या जीवनातील अधिक काळ सोनतळीच्या आश्रमात गेला. पन्हाळ्याकडे जाताना पंचगंगेच्या काठावरील हे एक अत्यंत निसर्गरम्य ठिकाण. तेथे एक साधी इमारत होती. या ठिकाणी महाराज शेतीचे अनेक प्रयोग करीत असत. इथेच अनेक शैक्षणिक आणि सामाजिक कामांचे प्रयोग हाती घेतले. अनेक प्रकारचे क्रांतिकारक निर्णयही इथूनच घेतले जात होते. जातवार वसतिगृहे काढणे, बहुजन समाजासाठी शाळा काढणे, अस्पृश्यांना सोयी सवलती देणे,
राधानगरी धरण बांधणी करणे, शाहू मिल उभारणे, शिकार, संगीत, साहित्य, नाटक, कुस्ती यासारखे छंद जोपासणे, विविध खेळांचा विकास करणे यासारख्या अनेक कामांची उभारणी महाराज येथूनच करीत असत. म्हणूनच सोनतळी कॅम्प म्हणजे महाराजांच्या अनेक योजनांची प्रयोगशाळाच होती. 12 जून 1918ला एक दुर्दैवी घटना घडली. कुंभोज जवळील नेजच्या जंगलात प्रिन्स शिवाजी शिकारीस गेले होते. एका डुकराचा पाठलाग करत असताना ते घोड्यावरून खाली पडले. डोक्याला जबर मार बसला. यातच प्रिन्स शिवाजींचा अंत झाला. प्रिन्स शिवाजींच्या अपघाती मृत्यूमुळे शाहू महाराजांना अतीव दुःख झाले. प्रिन्स शिवाजीच्या धर्मपत्नी इंदुमती राणीसाहेबासाठी शाहू महाराजांनी शिक्षण द्यायचे ठरवले. मुंबईहून पाठवलेल्या एक पत्रातून शाहू महाराज इंदुमती राणीसाहेबांना लिहितात, शिक्षणाने जसजसे आपले मन सुसंस्कृत होत जाईल तसतसे आपले विचार प्रगल्भ होत जातात. अशिक्षित मनुष्य म्हणजे डोळे असून आंधळा असा प्राणी आहे हे मी सांगायला नकोच. प्रिन्स शिवाजींच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांचे जिवलग मित्र भावनगरचे भाऊसिंगजी महाराजांचे 13 जुलै 1919 रोजी निधन झाले. 1 ऑगस्ट 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. शाहू महाराज म्हणाले, मर्दानी माणूस गेला, आता कोणाशी आपण लढा देणार. त्यांच्या मागे सारा पोरकटांचा बाजार. महाराजावर असा दुःखाचा चौफेर आघात होत होता. त्यातून त्यांचे ब्राह्मणोत्तर चळवळीचे कार्य चालूच होते. मोडेन पण वाकणार नाही या बाण्याने ते काम करीत होते. शाहू महाराजांना सन 1992 पासून मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास होता. 5 मे 1922 पासून महाराजांना वेदना होत होत्या. महाराजांनी प्रबोधनकार ठाकरे यांना बोलावून सातारचा इतिहास लिहिण्यास सांगितले. मुंबईच्या पन्हाळा लॉजमध्ये महाराज अस्वस्थ होऊन पडले होते. जवळच इंदुमती राणीसाहेब, बाबासाहेब खानविलकर, बापूसाहेब महाराज ही जीवाभावाची मंडळी बसली होती. शाहू महाराजांना रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. महाराज एकदम उठून बसले आणि म्हणाले, मी जायला तयार आहे, डर कुछ नहीं, सबको सलाम बोलो. एवढे बोलून महाराजांनी जगाचा निरोप घेतला. 6 मे 1922ला शाहू महाराजांच्या मृत्यूची बातमी ऐकताच लोकांच्या दुःखाला पारावर उरला नाही. सर्व हिंदुस्थानभर ही दुःखमय वार्ता पसरली. महाराजांच्या विषयी लेख अग्रलेख प्रसिद्ध झाले. प्रबोधनकार ठाकरे प्रबोधनमध्ये लिहितात की शाहू महाराजांच्या मृत्यूने एक पट्टीचा राजकारणी, मुत्सद्य, खंबीर, समाज सुधारक, धैर्यवान, धर्मक्रांतिकारक, सक्रिय, अस्पृश्यांचा उद्धारक, जगप्रसिद्ध पैलवान, निधड्या छातीचा शिकारी, राष्ट्रीय पक्षाच्या कारस्थानी मार्गातला काटा आणि दीन दुनियेच्या भवितव्यावर प्रकाश टाकणारा सर्च लाईट नाहीसा झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील शब्दात आपले दुःख व्यक्त केले. शाहू महाराजांच्या या आकस्मिक मृत्यूमुळे आज 6-7 कोट बहिष्कृत समाजाच्या उन्नतीरूपी त्याच्या स्वर्गीय सुखाचा सर्व आधार तुटून जो समाज पोरका झाला आहे, बहुजनांचा आधारच नष्ट झाला. 25 मार्च 1927 रोजी महात्मा गांधींना कोल्हापुरात समारंभपूर्वक मानपत्र अर्पण करण्यात आले. त्या मानपत्रात शाहू महाराजांचा गौरव आहे तो असा, ही समान हक्काची चळवळ अस्पृश्यांचा उद्धारक कैलासवासी राजश्री शाहू महाराज यांनी हाती घेतली. करवीर राज्याचा मुख्य धंदा शेतीचा. ब्राह्मणोत्तर वर्ग, शेतकरी या वर्गाची मानसिक गुलामगिरीतून मुक्तता करणे अगत्याचे वाटल्यामुळे महाराजांनी सत्यशोधक चळवळीस प्रोत्साहन दिले. सार्वजनिक जागेवरील अस्पृश्यता त्यांनी कायद्याने काढून टाकली. अस्पृश्यांना दरबारात नोकऱ्या दिल्या. खालसातील चळवळीस प्रोत्साहन दिले. नागपूरला भर सभेत अंत्यजाचे हातचे पाणी स्वतः पिऊन महाराजांनी कृतीने उदाहरण घालून दिले. असे होते आमचे छत्रपती शाहू महाराज. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.